आय मीन त्यांचे पप्पा रागवले होते ना त्यांच्यावर, म्हणून त्या मुली खूप अपसेट होत्या, म्हणून त्यांना भेटायला गेलो होतो. भेटलो नाहीच, पण भेटायचं होतं. भेटलो असतो तर बरं झालं असतं. प्रकाश, अरे झाड सुकत चाललंय, जरा उन्हात ठेवा. मॅम तुम्ही काय ऐकलं का? असं लोकांच्या दाराला बाहेर कान लावून चोरून चोरून ऐकण्याची सवय नाहीये मला. कॉफी. मॅम पण मग आता ऐकायला लागा, नाहीतर नुसतंच असं डोकं धरून बसायची वेळ येईल. बिंदू, उगाच पाल्हाळ लावू नकोस. काही महत्वाचं सांगायचं असेल तर पटकन सांगून मोकळी हो. सांगते. या बसा 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 बसा. मॅम तुम्ही एवढं इथे टेन्शनमध्ये असताना, चिंतेत असताना, तुम्हाला इतकं वाईट वाटलेलं असताना तुमच्या दोन्ही मुलांना तुमची चिंता नाहीये, त्या परबांच्या मुलींची चिंता आहे. काल रात्रभर जय दादा आणि गौतम त्या परबांच्या घराबाहेर होते, माहितीये? जय पण मग जय दादा तर आधीच गेला आणि गौतम काय त्याच शेपूट गेला त्याच्या मागे मागे. गुड मॉर्निंग. सगळ्या मीटिंग्स रूम मधनच करणार आहे माझ्या. मला डिस्टर्ब करू नका आणि बोलायला तर अजिबात येऊ नका. आई प्लीज एकदा ऐकून घे माझं. मला खरंच हे सगळं नव्हतं लपवायचं. बास करा ना तुमची सगळी नाटकं. काल एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आपल्या आईला काही त्रास झाला का, आईने गोळ्या घेतल्या का, छान झोप लागली का, अजून त्रास याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे तुमचं. त्या परबांच्या मुली एकट्या पडल्या असतील, त्यांना काय वाटलं असेल हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. काल रात्री तिथेच होतात ना काय गौतम? आईची काळजी, प्रेम, मान सन्मान सगळं रूट. मुलं मोठी झाली, आपापले डिसिजन्स स्वतः घ्यायला लागली की आई आणि आईचं वाटणं सोयीस्करित्या विसरून जातात. हो ना साक्षी? असं काही नाही आई, आणि तुलाही माहिती आहे, तू आमच्यासाठी खूप महत्वाची होतीस, आहेस आणि कायम राहणार आहेस. प्लीज हे असले गैरसमज नको करून घेऊस. ओके. मॅम आई मॅम प्रकाश मॅमची कॉफी वरती पाठवून नकोय मॅम. आईनं माझ्यामुळे चिडली आणि तुला पण हे सगळं माझ्यामुळेच भोगावं लागतं. आई आपल्यावर जास्त काळ राग धरून नाही राहू शकणार. नो वरी.